वेकअप ठाणेकर स्थानिक रहिवासी, अमेझॉन डेटा सेंटरचे प्रतिनिधी आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यात आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीत ठाणेकर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं अमेझॉन डेटा सेंटरचे अधिकारी देऊ शकले नाहीत. अखेरीस आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत आपण राज्य शासनाला अहवाल सादर करणार असून लवकरच मंत्रालयात बैठक लावून हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं स्पष्टीकरण दिलं. दरम्यान वेकअप ठाणेकर आपल्या आंदोलनावर ठाम असून शनिवारी 10 वाजता डेटा सेंटर परिसरात निदर्शनं करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले. बाळकूम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसंच या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवसाचे 24 तास 90 डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहील. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुलं आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे. आदी मुद्द्यांवर अमेझॉनचे प्रतिनिधी आणि वेकअप ठाणेकरचे दयानंद नेने, साधना प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे यांच्यात चर्चा झाली. मात्र त्यातून कोणताच मार्ग न निघाल्यानं मंत्रालयात बैठक घेण्याचं सूतोवाच आयुक्तांनी केलं आहे. दरम्यान मत न घेता नागरी वस्तीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डेटा सेंटर विरोधातील ठाणेकरांचा संताप आता रस्त्यावर दिसणार आहे. वेकअप ठाणेकर या संघटनेच्या पुढाकाराने शनिवारी सकाळी 10 वाजता प्रस्तावित डेटा सेंटरच्या भूखंडासमोर बाळकूम येथे निदर्शनं करण्यात येणार आहेत. पूर्णपणे अराजकीय असलेल्या या आंदोलनात हजारो ठाणेकर सहभागी होणार असल्याची माहिती वेकअप ठाणेकर या